साहेब, आज माळशिरस तालुक्यात आपण दौऱ्यानिमित्त आलेला, काय प्रयोजन होतं माळशिरस तालुक्यात येण्यापाठीमागचं? आज करकमला एक शक्तीपीठ विरोधी एल्गार मेळावा होता. त्या मेळाव्याला मी आलेलो होतो आणि त्याच्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केलेला होता. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला म्हणून मी माळशिरसमध्ये आलेलो होतो. शेतकरी आंदोलन सुरू असताना, एकीकडे शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन सुरू असताना, शेतकरी कर्जमाफीचा विषय सुरू असताना अजित बोरकरांवर जो हल्ला झाला, त्या हल्ल्यापाठीमागे काय कारणं असू शकतात किंवा काय असू शकतं असं आपणास वाटतं? आपण माहिती घेतली का त्याबाबत? त्याबद्दल पोलिसांच्या बरोबर माझं बोलणं झालेलं आहे. सगळे जे काही संशयित आरोपी आहेत ते फरारी आहेत. तपास चालू आहे. परंतु शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या अशा एखाद्या कार्यकर्त्याला जर का असं कोण त्याचा त्रास देत असेल, हल्ले करत असतील, तर आम्ही काही गप्प बसणारी माणसं नाही आहे. जशास तसं उत्तर देण्याची क्षमता निश्चितच आमच्या मनगटामध्ये आहे. आम्ही ते करूच. आणि म्हणून मी पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रवृत्ती वाढायला लागल्या तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आजही आम्ही चळवळी करतो, आंदोलनं करतो, परंतु सविनय कायदेभंग करतो. आम्ही कधी कायदा हातात घेत नाही किंवा गुंडागर्दी आम्ही कधी करत नाही. धमक आहे आमच्यामध्ये ती करण्याची, पण आम्ही ती करत नाही. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आहे. सरकार याबाबत काहीच करताना दिसून येत नाही. आपली भूमिका काय आहे यापुढची शेतकरी कर्जमाफी? सरकार केवळ टाईमपास करायला लागलं आहे आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायला लागलेलं आहे. त्यांच्या अटी शर्ती एवढ्या घालून ठेवलेल्या आहेत की ते जरी म्हणत असले 35,000 कोटीची ही कर्जमुक्ती आहे, तर मला नाही वाटत त्यांच्या ह्या अटी शर्तीतून बाहेर पडून प्रत्यक्षात लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांच्या रकमेची बेरीज ही 8-9 हजार कोटीच्या वर काही जाईल असं मला वाटत नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी सर्व स्तरातून विरोध होत असतानाही शासनाने महामार्गाचा घाट घातलेला दिसतोय. काय भूमिका पुढची राहणार? अनावश्यक, अव्यवहार्य आणि कुणीही मागणी न केलेला, गरज नसलेला असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि तरीसुद्धा तो रेटण्याचा प्रयत्न होतोय. याचं कारण आर्थिक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्या महामार्गाच्या बांधणीतून पैसा उभा करायचा डाव सरकारचा आहे. एकतर आता ते म्हणतात की 1,10,000 कोटी रुपये खर्चून रस्ता बांधणार आहोत 856 किलोमीटर लांबीचा. प्रत्यक्षामध्ये तो 40 ते 42,000 कोटीत पूर्ण व्हायला पाहिजे जर इमानदारीने केला असता. नॅशनल हायवेनं अशा प्रकारे अनेक ठिकाणी तेवढ्या किमतीमध्ये रस्ते बांधलेले आहेत. तर तो 1,10,000 कोटीमध्ये होत असेल तर हे वरचे 60-65,000 कोटी रुपये कुणाच्या खिशात जाणार आहेत? बरं, एवढे करून महाराष्ट्राच्या जनतेला 1,00,000 कोटी रुपयाच्या कर्जाच्या खाईत लुटून ती परतफेड कोण करणार आहे? यातला 1 रुपयासुद्धा सरकार करणार नाही. तर रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोलच्या रूपामध्ये हे सगळे पैसे कर्ज फेडायचे आहेत. एक साधारण उदाहरण घेतो की नागपूरवरनं वेगवान 8 तासामध्ये त्यांना गोव्याला जायचं आहे. मग विमानानं जाणार, कशाला रस्त्याच्या नादाला लागतात? कारण रस्त्यानं जायचं 8 तासामध्ये नागपूरवरनं, तर अगदी बऱ्यापैकी त्यातल्या त्यात चांगली गाडी म्हणजे 120 स्पीडनं गाडी जायची असेल तर ती इनोवासारखीच गाडी असली पाहिजे. त्याचं एका लिटरला मिळणारं मायलेज बघितलं तर जवळपास 13,000 रुपयेचं डिझेल लागेल आणि 3,500 रुपयाचा टोल द्यावा लागेल. म्हणजे 16,500 रुपये खर्च होणार गोव्याला जायला. आणि ते विमानानं गेलं तर 3,500 जातं आहे आणि ते 2 तासात जातं आहे. मग कुठला मूर्ख माणूस 16,500 रुपये खर्च करून गोव्याला गाडीनं जाईल? तो विमानानं जाईल ना. एवढी साधी अक्कल पाहिजे. म्हणजे वेळ वाचवायच्या नावाखाली सर्वसामान्य प्रवाशांना कसं लुटायचं हा याचा गोरखधंदा आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. एवढा विरोध होतोय, दुसरीकडे कर्जमाफी सरकार करत नाही. सरकार विरोधकांना कुठेतरी महत्व देत नाही असं वाटतंय काय? सरकार विरोधकांना महत्त्व देत नाही कारण विरोधक क्षीण झालेत असं सरकारला वाटतं. पण इथं मुद्दा विरोधी पक्षाचा नाही आहे, इथं जनतेचा आहे. जनता पेटून उठली तर महागात पडेल.
1984ला असंच एकतर्फी बहुमत मिळालेलं होतं स्वर्गीय राजीव गांधी यांना. विरोधक अतिशय दुबळे झालेले होते. अगदी त्या राजीव गांधींच्या लाटेमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सारखे नेतेसुद्धा पराभूत झालेले होते. पण नंतर 89ला काय झालं, त्याच राजीव गांधींना आपली सत्ता गमवावी लागली. त्यामुळं आम्हाला पाशवी बहुमत आहे, आमच्या विरोधक दुबळे आहेत, अशा भ्रमात कुणी राहू नये. आणि नाहीतर मग देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीमागं नावापाठीमागं माझी हा शब्द लागायला वेळ लागणार नाही. याच पाशवी बहुमताच्या जीवावर पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडतोय, काय वाटतंय त्यावर? आता पत्रकारांनी सुद्धा ठामपणानं लेखणी चालवली. टिळक आगरकरांची परंपरा चालवायची असेल तर अशा धमक्यांना भीक न घालता ठामपणानं जनतेच्या बाजूनं लेखणी चालवली पाहिजे. बदल हा निश्चितच होणार आहे आणि मला खात्री आहे की बदल तर होणारच, पण त्या बदलाचे साक्षीदार आणि करते आम्हीच असू, हाही विश्वास आम्हाला आहे. एक शेवटचा प्रश्न असेल की डिलिमिटेशन सरकार सध्या पाठीमागं तोंडघशी पडलेलं आहे. डिलिमिटेशनचं बिल नामंजूर झालं, ते पुन्हा डिलिमिटेशन आता पावसाळी अधिवेशनात करायचं आणि ते बिल मंजूर करून घ्यायचं म्हणून सरकार विरोधी पक्ष फोडायला लागलेला आहे. पण अजूनही त्यांना 2/3 बहुमत मिळवण्यासाठी राज्यसभेत 13 आणि लोकसभेत 16 खासदारांची गरज आहे. ते आता मिळतील असं वाटत नाही. खासदार फुटीनंतर आमदार फुटीची चर्चा जोरात आहे. काही होऊ शकतं. सध्या या भाजपच्या राज्यामध्ये सगळंच फुटतंय, फक्त ढग फुटत नाही. त्यामुळे दुष्काळ पडला. नाहीतर नीटचा पेपर फुटतो, TETचा पेपर फुटतो, पक्ष फुटतात, सगळंच फुटायला लागलेलं आहे. फक्त ढग फुटत नाही. ढग फुटला असता जनतेला बरं वाटलं. शेवटचा अगदी प्रश्न, आज तुम्ही शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आज पंढरपूर तालुक्यामध्ये कार्यक्रमला तुम्ही शेतकऱ्यांसमेत कार्यक्रम घेतला. खरं तर पंढरपूर तालुका, माढा तालुका आणि माळशिरस तालुक्यातल्या या शक्तीपीठ संदर्भात आता काय संदेश देणार आहे तुम्ही? खरं मी पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एवढंच सांगेन, हा प्रश्न फक्त ज्यांची जमीन जाणार आहे त्यांचा नाही आहे. ज्यांची नाही जाणार आहे त्यांना तर जास्त त्रास होणार आहे. म्हणजे इथं पाईपलाईनचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये या तिन्ही तालुक्यामध्ये आहे. अनेक शेततळी, अनेक विहिरी, अनेक कॅनॉल आणि ह्या शक्तिपीठामध्ये क्षतिग्रस्त होणार आहेत. शिवाय अलीकडच्या काळामध्ये पावसाचं जे स्वरूप बदललेलं आहे त्यामुळं कमी वेळेत धो पाऊस मोठा पडतो, ढगपट्टीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा विचार न करता पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात भराव मोठ्या प्रमाणात या रस्त्याला टाकला जाणार आहे. त्यामुळं 2-2, 3-3 महिने शेतात पाणी साचून राहील. हे ज्यांची जमीन जाणार नाही त्यांच्या शेतात पाणी साचणार आहे आणि त्यांना नुकसान भरपाई काहीच मिळणार नाही. हा सगळा विचार करता इथल्या जमीन जाणाऱ्यांनी आणि न जाणाऱ्यांनी सुद्धा ताकदीनं शक्तिपीठाला विरोध केला पाहिजे. ओके.